नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा। स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज आपण आलो आहोत ठाण्यातील खोपट परिसरातील भाग्यश्री सोसायटीमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत छोटूशा साध्वी मोरेला। साध्वी ही मोरे कुटुंबातली सगळ्यांची लाडकी आहेच, पण भाग्यश्री सोसायटी मधली ती सगळ्यात लहान मेंबर असल्यामुळे सोसायटी मधल्या सगळ्यांची सुद्धा अत्यंत लाडकी आहे। भेटूया गोड गोंडस साध्वी मोरेला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच लाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय, हॅलो, हे हवंय का तुला? येस। अरे वा, छान स्माइल मिळाली आहे। सो आमची मैत्री सुरू झाली आहे। आपण जाणून घेऊया हे सगळे साध्वीचे कोण आहेत। तुमच्यापासून सुरुवात करूया। मी साध्वीची आई स्वाती विनोद मोरे। साध्वीचे वडील विनोद शिवाजी मोरे। साध्वीचे मी आजोबा संभाजी विठोबा जाधव। मी साध्वीची आजी सुवर्ण संभाजी जाधव। मी साध्वीची काकी आजी प्रमिला अशोक मोरे। मी साध्वीचा काका आजोबा, माझे नाव अशोक सयाजी मोरे। सगळ्यांची छान ओळख झाली आहे। आता गप्पा मारूया साध्वीच्या आई बाबांची। लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। असा बघण्याचा कार्यक्रम झाला? बघण्याचा कार्यक्रम आमचा 6 महिने आधी झाला होता। बरं, आणि मग काय बघता क्षणी पसंत केलं? हो, झाले होते पसंत। हो हो। सो लग्नानंतर किती वर्षांनी साध्वीचा जन्म झाला? वर्षात 3 महिन्यानंतर ती राहिली। 3-4 अच्छा, महिन्यानंतर सो 3 महिन्यात गुड न्यूज कळाली? गुड न्यूज कळाली 3 अरे वा। महिन्यानंतर। तुम्हाला असं जरा घाई होते असं वाटलं होतं? घाई असं काही वाटलं नाही, आम्ही पण प्लॅनिंग वगैरे काही केलं नव्हतं। बरं, हा, पण व्यवस्थित राहिलं वगैरे 3 महिन्यामध्ये राहिलं। ओके। सो वर्षाच्या आत आता जन्म सर्व झाला? हा, वर्षाच्या आत नोव्हेंबरमध्ये तिचा जन्म झाला। अॅनिव्हर्सरीला बाळ तयार? हो हो। मग डिलिव्हरीच्या वेळेला काय धावपळ झाली का? डिलेव्हरीच्या म्हणजे 7 महिने काही झालं नाही। 8व्या महिन्यामध्ये आम्हाला थोडासा त्रास झाला। बर, काय त्रास झाला? 8व्या महिन्यामध्ये आम्ही टेस्टसाठी गेलो होतो, आमची म्हणजे रेग्युलर चेकअप होतं, त्यासाठी आम्ही गेलो होतो। तर तिथे कॅम्प होता, म्हणजे ब्लड चेकिंगचा हे होतं। आम्ही हिमोग्लोबिन चेक केलं, तर जस्ट हिमोग्लोबिन आमचं म्हणजे पहिले स्टार्टिंगला जे रिपोर्ट्स आले होते ते सगळे नॉर्मल होते, आणि नंतर एक्झॅक्ट हिमोग्लोबिन माझं सुरुवातीला 11 होतं, आणि 8व्या महिन्यामध्ये जे केलं चेकअप तेव्हा माझं हिमोग्लोबिन झालं 7 वरती आलं होतं। हा, आणि मग तेव्हा डेंजरस सिच्युएशन झाली होती आमची, कारण 1च महिना होता आमच्याकडे, आणि हिमोग्लोबिन आम्हाला पूर्ण 10 कंप्लीट पाहिजे होते, आणि ते वाढवण्यासाठी मग आम्ही हे केलं, इंजेक्शन वगैरे सांगितले, 6 इंजेक्शन वगैरे। मग ते इंजेक्शन ते सलाईन मार्फत द्यायचं होतं, पण ते प्रॉब्लेम असा झाला की कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये ते आऊट जात होतं। आऊट जात होतं, मध्ये मला खूप पेन वगैरे होत होतं जास्त वगैरे, आणि त्याच्यानंतर मध्ये झालं व्यवस्थित 9व्या म्हणजे ते 6 इंजेक्शन वगैरे घेऊन झालं। त्याच्यानंतर मग 15 दिवसांनी आम्ही चेकअपला गेलो, म्हणजे ब्लड हिमोग्लोबिन किती वाढले ते। हिमोग्लोबिन चेक केलं, फक्त 9 होतं माझं हिमोग्लोबिन। आणि त्याच्यामध्ये अशी सिच्युएशन होती की माझे सासू सासरे गेले होते गावाला, कारण माझ्या सासूचे वडील ऑफ झाले होते, त्यासाठी ते तिकडे गेले होते। आणि मग मम्मीचे ते रिलेशनमध्ये आहे, त्याच्यामुळे मम्मी पप्पाला पण जावं लागलं तिथे। पण मग त्याने फोन करून सांगितलं का तुम्ही येऊ नका, तुम्ही इथे थांबा, तिच्याबरोबर कोणीतरी पाहिजे, मग तुम्ही तिथे थांबा म्हणून। मग ती मम्मी माझ्याबरोबर इथे राहिली होती, आणि आम्हाला कळलंच नव्हतं की मला खूप आतल्या ताप वगैरे होता, खूप सिच्युएशन इतकं बेकार झालं होतं की मला रात्री अचानक दम वगैरे भरला, श्वास वगैरे घ्यायला त्रास वगैरे व्हायला लागला। मग आम्ही फोन केला डॉक्टरांना, तर ते बोलले की घाबरण्यासारखं काही नाहीये, जस्ट फक्त वाफ वगैरे घ्या, स्टीम घ्या, तर तसं तुम्हाला बरं वाटेल। ते झाल्याच्या नंतर मग आम्ही 9व्या महिन्यामध्ये एक सोनोग्राफी असते, ती सोनोग्राफी काढायला गेलो, त्यावेळेस असं कळलं की तिच्या गळ्याला 2 नाळीचे वेडे लागलेत। अरे बापरे, 2 लागलेत, आणि अशी सिच्युएशन झाली होती, आणि सगळं नॉर्मल होतं, फक्त तिच्या गळ्याला नाळ हे वेडा बसला होता। तर म्हणलं आता काय करायचं, तर ते बोलले की आपल्याला सीझर तर करावं लागणार आहे।
पण आपण 15-20 दिवस बघायचं, कारण की तुझी म्हणजे पूर्ण दिवस भरले नाहीये, त्याच्यामुळे पूर्ण दिवस भरण्यासाठी आपण तिथे थांबायचं म्हणून तेवढा दिवस. पण म्हटलं तेवढा दिवस थांबायचं, काही मध्ये झालं तर घरी म्हटलं कोणी नाहीये, माझे मिस्टर कामाला जाणार, वहिनी वगैरे कामाला जाणार, म्हटलं कसं सिच्युएशन मी हँडल करू. तरी ते बोलले की नाही, तुला म्हणजे ते बाळाची हालचाल वगैरे जाणवते ना, नॉर्मल आहे ना. तर म्हटलं ठीक आहे, नॉर्मल आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा ते हालचाल जेव्हा बंद होईल तेव्हा तू थांबायचं नाही घरी, तू डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये यायचं. म्हटलं तसं पण ठीक आहे, पण म्हटलं 15 ते 20 मिनिटं लागणार हॉस्पिटलमध्ये यायला, तर सिच्युएशन कसं करायचं हँडल. तर तरी सुद्धा बोलले की नाही, आपल्याला ते बाळ फिरतंय, त्याचे दिवस पूर्ण भरलेले नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला ते पूर्ण दिवस घ्यावेच लागणार. असं झालं. त्याच्यानंतर मग पूर्ण दिवस भरले आमचे. 23 तारखेला असं म्हणजे मला सकाळी उठली, मम्मीला 2 दिवस आधी बोलवलं होतं, का म्हटलं 23 तारखेची डेट दिलेली आहे आपल्याला, तू ये 2 दिवस आधी. तर ती आली होती 2 दिवस आधी. त्याच्यानंतर मग मार्गशीर्षचा गुरुवार आता मला त्रास वगैरे व्हायला लागला, मग आम्ही थोडा वेळ वेट करून मग हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्याच्या नंतर परत आमची माझी एक सोनोग्राफी वगैरे झाली आणि ब्लड टेस्ट माझे नॉर्मल म्हणजे 9 होते हिमोग्लोबिन. त्याच्यामुळे त्यांनी सिच्युएशन जरा कठीण गेली आम्हाला, कारण सीझर करायचं होतं, कारण तिच्या गळ्याला 2 नाळेचे वेडे हे पडले होते. त्याच्यामुळे मग आम्हाला सीझर करायचं होतं आणि आम्हाला ब्लड पाहिजे होतं. माझं 9 हिमोग्लोबिन होतं आणि आमच्याकडे ए पॉझिटिव्ह वाला कोणीही नव्हतं. हा, ए पॉझिटिव्ह वाला होतं. माझे मिस्टर होते ते पण AB पॉझिटिव्ह होते, दीर होते ते पण AB पॉझिटिव्ह होते. जे 2 व्यक्ती होते ते डोंबिवलीला होते आणि ते पण देऊ शकत नव्हते, कारण माझ्या भावाजींनी 6 महिने आधीच डोनेट केलं होतं, 3 महिने वाटतं काहीतरी डोनेट केलं होतं आधीच. आणि बहिणीचं होतं पण तिचा छोटा बेबी होता, त्याच्यामुळे ती पण देऊ शकत नव्हती. असं सिच्युएशन झालं. मग माझं लगेच ब्लड वगैरे चेक करायला हे पाठवलं आणि लगेच मग थोड्या वेळाने रिपोर्ट्स वगैरे आले ह्याच्यामधून. त्याच्यानंतर लॅबमधून रिपोर्ट वगैरे आले. त्याच्यानंतर मग लगेचच मला घेतलं होतं ऑपरेशनसाठी. ऑपरेशन वगैरे केलं, पण बाळ माझं आणि मी व्यवस्थित सुखरूप बाहेर आले. छान पार पडलं. हो, व्यवस्थित एकदम. दिव्य झालं. हो हो, तरी साध्वी ताई छान आल्या एकदम बाहेर. व्यवस्थित बाहेर आले. म्हणजे एंट्री दमदार असली पाहिजे की नाही. असं कसं? आईला कसं हे सगळं स्वतः कळत असतं, आपल्या पोटात बाळ असतं आणि ते सगळं घडत असल्यामुळे आई बिझी असते त्या सगळ्यात, पण बाबा बाहेरून बघत असतात. तर मला जाणून घ्यायचं, तुम्हाला काय वाटत होतं जेव्हा वेढे आहेत कळलं किंवा जेव्हा ब्लड मिळत नव्हतं, तेव्हा तुमची काय धावपळ झाली? तेव्हा काय झालं, म्हणजे पहिल्यांदा आम्ही ब्लड सॅम्पलला पाठवलं त्यांचं, ते किती वाढलं का ते चेक करायला, ते सांगितलं 10 वाढले. मग ते बोलले ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही काय. बरं. पण मग तुम्ही फिरत होतात ब्लड? हा, शोधत म्हणजे फक्त मी विचारलं, फोन करून विचारलं. मग ते बोलले पहिल्यांदा रिपोर्ट होत्या, नंतर हॉस्पिटलमधूनच लॅबमध्ये वगैरे कॉन्टॅक्ट चालू होते, पण त्या लोकांना डोनर पाहिजे होता. ते द्यायला एकच होतं, पण ते लोक बोलत होते की आम्हाला डोनर पाहिजे आणि त्यासाठी मग आम्ही ट्राय करत होतो, भाऊजी किंवा बहीण, पण त्यांचं पण देऊ शकत नव्हतं. शेवटी कोण मिळाला डोनर? शेवटी मिळालं नाही. माझं हिमोग्लोबिन रिपोर्ट आले 10 झालं होतं. ते बोलले ब्लड लागलंच नाही. अरे, ब्लड पण लागलं नाही आणि ती व्यवस्थित बाहेर. अशी प्रार्थना करत होता तुम्ही? काय प्लॅन्स आहेत तिच्यासाठी पुढे? तिने काय करावं असं वाटतं? माझे सासरे सुभेदार होते मिलिटरीमध्ये, तर त्यांची अशी इच्छा होती की माझी मुलं नाही गेली मिलिटरीमध्ये, पण आमच्या नातवंडाने तर एकाने कोणीतरी जावं असं. तर आमचं अशी इच्छा आहे की तिने मिलिटरीमध्ये कॅप्टन व्हावं. ऐको बिचारा. चांगलंच स्वप्न आहे आणि आय होप ती पूर्णही करेल. सो तुमचे सासरे मिलिटरीत होते? हा, मिलिटरीमध्ये होते. वा, आपल्या गप्पा ऐकत ऐकत ती छान झोपली. आज आपण आहोत छोटूशा साध्वीच्या घरी आणि आता आपण तिच्या दोन्ही आज्या आणि आजोबांची गप्पा मारणार आहोत. पहिल्यांदा गुड न्यूज काढल्यावर कसं वाटलं आई? खूप छान वाटलं. स्वातीने फोन केला होता आणि फोन केल्याच्या नंतर मला सांगितलं तिने, मला खूप आनंद झाला. आणि 3च महिन्यात झालं, जरा घाई केली असं वाटलं? नाही, घाई केली असं वाटलं, पण त्यांच्या घरी बाळ नव्हतं, त्यामुळे काय चांगलंच झालं. त्यांच्या घरात सगळ्यांना इच्छा होती की हिला तरी लवकर व्हावं म्हणून, त्यामुळे मला आनंद झाला. अरे वा. काकू, आजी? इच्छा म्हणजे अशी ती झाली, ते आम्हाला खूपच आनंद झालं, कारण त्यांचं पण मोठं भाऊ आहे, त्याला मुलगी नाही, तिचे काका मोठे आहेत, त्यांना मुलं नाही. ही पहिली जन्माला आली ना, पण म्हटलं चला व्यवस्थित झालं सगळं आणि मुलगी झाली म्हटलं तर आम्हाला ते खूपच आनंद झाला, कारण त्यांच्या सासऱ्यांना खूप इच्छा होती की मला मुलगी असती तर म्हणजे चांगलं झालं असतं, पण त्यांची इच्छा पूर्ण झाली, तेव्हा खूप चांगलं वाटलं मला. साध्वीच्या वडिलांचे वडील अर्थात नाही आहे मला माहिती, त्यांच्या आई सुद्धा नाहीये. हा, खूप तिनं पण प्रयत्न केला वाचवायचं, पण ते नाहीये. त्यांना मी म्हणजे चांगले होते, कामाला पण चांगले, त्यांना पेन्शन वगैरे होती. म्हटलं आई नाही, मूल बाप वडील नाहीत ना, आईला तुम्ही वाचवा. खूप प्रयत्न धावले, त्या मोठ्या सुनेने पण भरपूर केलं तिचं
आज तिच्या पण लग्नाला 5-6 वर्ष झाली, तिला नाही म्हणजे ही जन्माला आली त्याच्यामुळे आम्हाला पण खूप म्हणजे बरं वाटलं. हा, ते आज जर ते असते ना तर खूप हे झालं असतं, आनंद झाला असता. आनंद झाला असता. ओके. प्रेग्नन्सीमध्ये काही टिप्स दिल्या का? काय काय झालं? काही खावंसं वाटायचं का मुलीला? नाही, खायचं ते विचार असायचे ते पूर्ण करत होते आम्ही. तिला जास्त मोदक आवडायचे आणि मोदक खायचे आणि तिला पहिले असं सुरुवातीला असं वाटायचं की आपल्याला मुलगा होईल म्हणून. आणि ज्यावेळेस झाली ती मुलगी झाली. तरी पण नाराज नव्हते झाले, कारण घरात काहीतरी मुलगी झाली. त्यांच्या घरी काही बहीण वगैरे नव्हती, त्यामुळे त्यांना आनंदच झाला मुलगी झाल्याबद्दल. सुरुवातीला अर्थात तुमच्याचकडे राहिली असेल, मग रात्री जागवायची का साध्वी? हो, जागवत होती. रात्रीचं खूप रडायची, केव्हा केव्हा तर रात्रभर जागा राहायचे. मग कधी कधी आजोबा तिचे खूप सांभाळायचे. हो, आजोबांची पण ड्युटी रात्रीची? हो, रात्रीची आजोबांची ड्युटी असायची. सो तुमची पण रात्रीची ड्युटी असायची? हो, माझी पण. आणि मग दिवसभर झोपायला मिळायचं का नाही? नाही, ते कामावर जायचे ना सकाळी. ड्युटीवर जायचो मग. अरे वा, सो ड्युटी सांभाळून रात्री जागरण. व्हेरी नाईस. आणि मला असं सांगितलं की सुरुवातीला 4 महिने साधारण तिने फारसं बघितलंच नाही, तुम्हीच बघत होता सर्व. तिला तेव्हा असं वाटायचं? पासून तर तिचं दूध पाजणं, भरवणं, औषध पाजणं सगळं मीच करत होती. मग आता सासरी जाऊन कसं मॅनेज करायला असे धाकधूक नव्हती? होती ना. होती. आणि मग 2 दिवस मी परत आली होती ना तिला घेऊन. येताना मी 2 दिवस आली, 2 दिवस राहिली इथे. नंतर तिने सुरुवात केली, मग मध्ये मध्ये फोन करून बोलवायची. आणि निरोप देताना वाईट वाटलं खूप. आजोबा? कारण 4 महिने ती घरी होती ना, त्यामुळे तिचा आवाज वगैरे आजूबाजूला येऊन हाक मारायचे, असं सगळं चालू होतं. भावानी वचन घेतलं होतं तुमच्याकडनं, सांभाळ कराल मुलांचा, आणि त्यांची इच्छा आहे पुढच्या पिढीने का होईना डिफेन्स मध्ये जावं. काय वाटतं साध्वीने काय करावं? त्यांना म्हणजे आमच्या भावाला म्हणजे फार मिलिटरीमध्ये जाण्याचं म्हणजे हे 3 मुलं होती त्यांना, पण त्यांनी एकाने तरी जावं अशी त्याची इच्छा असायची. परंतु आताचा नवीन युग आहे, आता त्यांनी कुठे जावं चॉईस करायचं ते तिची इच्छा आहे, तिच्या इच्छेवर अवलंबून आहे. राईट. आज आपण आहोत साध्वीच्या घरी आणि आता आपण तिच्या कुटुंबियांशी काही महत्त्वाच्या गप्पा मारणार आहोत. तर मला सगळ्यांना असं सांगायचंय की नवरा बायकोचे आई बाबा झाले की त्यांचे रोल्स बदलतात आणि मग अर्थातच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येतात. आणि तुमच्यापैकी अनेकांनी आपली आपली मुलं वाढवली आहेत, त्यामुळे तुम्हाला आपला अनुभव आहेच. तर तुम्हाला साध्वीच्या आई बाबांना काही सुचवावंसं वाटत असेल, त्यांना काहीतरी बदल सांगावाचं वाटत असेल, त्यांचं एखादं चुकलं असं वाटत असेल साध्वीच्या बाबतीत, किंवा एखाद्या गोष्टीचं कौतुक करावंसं वाटत असेल, तर हीच ती संधी आहे. आजपर्यंत बोलून दाखवलं नसेल तर ते तुम्ही आज बोलून दाखवू शकता. आणि तुम्ही जे काही तुमच्या मनातलं बोलून दाखवणार आहात त्यावर हे मात्र काहीच बोलू शकत नाही, हे फक्त प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. आपण सगळे व्हॉट्सअपवरती आजकाल ह्या स्माइलीज पाठवतो ना, तशा स्माइलीज वापरून तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे. सो ह्या घ्या तुमच्या प्रतिक्रिया, बघून ठेवा आणि आपण सुरू करूया. कोणाला काय बोलायचंय? सासूबाई? तिच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर काही सांगण्यात ती काळजी तेवढी घेते आणि मुलीची देखरेख चांगली करते. म्हणजे तिला सांगायसारखं असं काहीच वाटत नाही मला, कारण मला पण 3 मुलं आहेत. तिला सांगण्यासाठी काही गरज नाही, ती मी बघते ना समोरासमोर, तिची खूप काळजी घेते. आणि त्यांच्याबद्दल काय म्हणायचं? नाही, तो पण आहे, कारण माझ्याकडेच घेऊन सकाळ संध्याकाळ तिकडेच असतात ते बाजूला. तो पण ते काळजी घेतो तेवढी पण तिची. सगळं व्यवस्थित चाललंय? व्यवस्थित. काही सजेशन नाही? काही नाही. मग कोणाला आहे का सजेशन? नाही. वा, सासूबाईंनी सगळं कौतुक केलं आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? थँक्यू. आणि मिस्टरांची? थँक्यू. वा वा वा. आई? स्वाती पहिल्यापासूनच चांगली आहे आणि आता म्हणजे कसं बाळ झालं तेव्हापासून ती स्वतः सगळं घालते. तिला जेवण कसं द्यायचं, तिला आंघोळ हे म्हणजे तिने बाई सुद्धा ठेवली नाहीये. 4 महिने माझ्याकडे होती. 4 महिन्याच्या नंतर ती जेव्हा इकडे आली तेव्हापासून ती सगळं स्वतःच करते. त्या बाळाचं कपडे घालणं, तिला आंघोळ घालणं, मॉलिश करणं, औषध वेळेवर देणं, हे सगळं तिने म्हणजे न सांगता सुद्धा स्वतःहून ती करू शकते. असं म्हणजे तेवढी गॅरंटी सुद्धा नव्हती की एवढं ती करू शकते. पण पण आता ती सगळं करू शकते. सगळं करता तुम्ही? हो. आईकडनं कौतुक म्हणजे काय 100 मार्क का? काहीच नको अजून आपल्याला. काय प्रतिक्रिया द्याल? अजून कोणाला काही सांगायचंय? तुमची पण काहीतरी असली पाहिजे. तुमची पण तीच आहे का? बरं. काका आजोबा काय सांगाल? स्वाती थोडीशी म्हणजे तापट स्वभावाची आहे. ओके. तिला म्हणजे सांगायचं म्हणजे थोडं तापट स्वभावाची आहे. तिला म्हणजे एकदम पटकन राग पण येतो, असं नाही. बर. परंतु ती तेवढे ते
मन मिळून राहते ते. ओके ओके. काय प्रतिक्रिया स्वातीजी? प्रयत्न करेन थोडासा राग कमी करण्याचा. बर, काय रिॲक्शन? बाकी सगळ्या स्माइलीज द्या परत, त्याचा काही उपयोग नाही. द्या इकडे, काही त्याचं काही होणार नाही आज. साध्वी तू खेळ याच्याशी. ओके. ग्रेट. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलंय. फक्त कौतुक केलं सगळ्यांनी आणि थोडासा राग तर तुम्ही कंट्रोल करा, पण तरी सुद्धा तुम्ही मन मिळावात असंही सांगितलं आहे. तर साध्वीच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस करणार आहात, काय बदल करणार आहात? हातात हात घेऊन प्रॉमिस करा बरे. ताई तुम्ही आधी. मी राग कंट्रोल करायचा प्रयत्न करेन थोडासा. आणि तुम्ही? मी जे सांगितलेलं काम व्यवस्थित करेन. चला, साध्वीच्या आई बाबांनी एकमेकांच्या साक्षीने आणि साध्वीच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. साध्वीच्या आई बाबांबरोबर आता एक मस्तपैकी गेम खेळणार आहोत. खेळ समजावून सांगते. ते तुमच्या समोर रंगीत पेट्या ठेवल्या आहेत, त्यांना कुलपं आहेत आणि त्या कुलपांच्या किल्ल्या इथे माझ्या हातात आहेत. आणि अशाच सेम दिसणाऱ्या चुकीच्या किल्ल्या या वाडग्यात आहेत, बऱ्याच आहेत. सो ह्या सगळ्या किल्ल्या मी एकत्र मिक्स करणार आणि हे वाडगं तुमच्या हातात देणार. स्वाती, तुम्ही आपलं लक वापरून योग्य ती किल्ली शोधून काढायची आणि बाबांना द्यायची आणि त्यांनी ती सगळ्या बॉक्सेसना ट्राय करून बघायची. तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला कमीत कमी 3 बॉक्सेस उघडायचे आहेत. बॉक्स उघडल्यानंतर बॉक्सच्या आतलं जे सामान आहे ते बॉक्स बंद करून त्याच्या वर ठेवायचं. ठीक आहे? जर तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त बॉक्सेस 2 मिनिटांच्या आत उघडू शकलात तर तुम्हाला मिळणार आहे साध्वीसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आता मी या खऱ्या किल्ल्या याच्यात मिक्स करते. चला, सगळ्या किल्ल्या छान मिक्स झाल्या आहेत. ओके, रेडी? तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होतीये आता. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तुम्ही बघितलं असेल या प्रत्येक बॉक्समधनं एक फार इंटरेस्टिंग गोष्ट निघाली आहे. हे सगळे करिअर ऑप्शन्स आहेत. तर आता आपण बघणार आहोत साध्वी यातलं काय निवडते. ठीक आहे, ये ग. ते नाही ते आय नो एक्साइटिंग आहे. ह्याच्यातलं काय हवंय तुला? काय पाहिजे? पायलट नाही, नुसतीच आय थिंक एअरफोर्स पायलट होईल आणि आजोबांची इच्छा पूर्ण होईल. काय वाटतंय? पूर्ण झाली तर खूपच चांगलं आहे. सगळ्यांना आनंदच होईल तिचं पूर्ण झालं तर ते. आणि बाबा काय म्हणणं? चांगलंच आहे. ओके, आपण ज्यांची इच्छा आहे त्यांच्या दुसऱ्या लेकाला विचारूया. काय वाटतं? माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की तिला पायलट किंवा आर्मी किंवा एअरफोर्समध्ये जावं आणि ते पूर्ण झालं तर छानच होईल ना. छान. अरे वा. ओके, साध्वीसाठी तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज छोट्याशा साध्वीला आणि तिच्या मोठ्या कुटुंबाला भेटून खरंच खूप खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.